नमस्कार. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा व्हिडिओ जो आहे तो दत्त जयंतीवर आधारित मी व्हिडिओ बनवते आहे. दत्त जयंती येत्या आता मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला येते आहे, म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे, म्हणून त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बरेच लोक व्हिडिओ बघतात आहेत पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि फेसबुकवर जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर फेसबुकवर असे बरेचसे मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि पेजला फॉलो नक्की करा. म्हणून दत्त जयंतीचा उत्सव जो आहे तो आपण सुद्धा सगळे दत्ताचे जे अवतार आहेत ते बरेचसे आहे. आपले श्री स्वामी समर्थसुद्धा दत्तांचे अवतारच आहेत. म्हणून दत्ताची जी उपासना जे लोक करतात, भक्त जे त्यांची उपासना करतात, त्यांना दत्त महाराज नेहमी आशीर्वाद तर देतच असतात. त्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करतच असतात. पण जे लोक त्यांचे भक्त नाही आहेत किंवा त्यांची उपासना जे लोक करत नाहीत, त्यांनासुद्धा दत्त महाराज अगदी मनोवांछित फल देतात. त्यांची मनोकामनासुद्धा पूर्ण करत असतात. ते कशा प्रकारे? कारण कसं असतं, जरी तुम्ही दत्त महाराजांचे भक्त नाही आहात तरी जरी तुम्ही मनापासून दत्तांना शरण गेले, तुम्ही त्यांना म्हटले की दत्त महाराजा मला ह्या समस्या आहेत, तरी ते तुमच्या समस्या सोडवतात आणि तुम्हाला त्यातनं मार्ग नक्कीच दाखवतात. तुम्ही दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जो आहे तो निदान 15-20 मिनटं जरी जप केला तरी तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि तुम्हाला दत्त महाराज अनुभव देतील. तुम्ही मंत्रजप करायच्या आधी एकदा दत्त महाराजांना प्रार्थना करा की दत्त महाराज, मी तुमचा हा मंत्रजप करणार आहे आणि मला असा अनुभव द्या जेणेकरून तुमच्यावरची माझी श्रद्धा जी आहे ती वाढेल किंवा तुमचं अस्तित्व मला माहिती पडेल. अशा पद्धतीने तुम्ही बोलले तरी दत्त महाराज तुमची नक्की प्रार्थना स्वीकार करून तुम्हाला असा एखादा अनुभव नक्कीच देतील, जेणेकरून तुमच्या त्या 15 मिनिटेच्या सेवेमुळे सुद्धा तुम्हाला दत्त महाराजांची काय प्रचिती आहे ती नक्कीच येईल. आणि जे लोक दत्त महाराजांचे भक्त आहेत त्यांना तर दत्त महाराज नेहमी आशीर्वाद देतच असतात. म्हणून तुम्ही नक्की हा एकदा प्रयोग करून बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा नक्की त्यांची प्रचिती येईल. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आता जर जी 26 डिसेंबरला दत्त महाराजांची जयंती आहे त्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांची सेवा करू शकता. त्यांच्या मठात जाऊन त्यांची सेवा करू शकता. तिथे जाऊन तुम्ही नामजप करू शकता. सोबतच तुम्ही त्या दिवशी पितृतर्पण करू शकता. कारण ह्या दिवशी जर तुम्ही तर्पण केलं तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना गती मिळेल आणि जे जडत्व आलं असतं ते सुद्धा त्यांचं नाहीसं होऊन त्यांना त्यांचा जो मार्ग आहे मोक्षाचा तो सुद्धा मोकळा होईल. आणि सोबतच ह्या दिवशी तुम्ही गंगा नदीमध्ये स्नान केलं किंवा कुठल्याही पवित्र ठिकाणी जाऊन स्नान केलं तरी त्याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल. सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी जाणं जर शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा गंगाजल आपल्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून तर्पण करू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही स्नान केलं तरी तुम्हाला त्या दत्त जयंतीच्या दिवशी त्याचे अनेक प्रकारे लाभ मिळणार आहेत. सोबतच दत्तगुरूंना ज्या गोष्टी आवडतात म्हणजेच पांढरे वस्त्र, पांढरे फुलं हे दत्तगुरूंना आपल्याला अर्पण करायचे आहे. सकाळी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नानादी वगैरे आपले सगळे गोष्टी करून शुचिर्भूत होऊन आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे. तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्हाला मठात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा त्यांची सेवा करू शकता. आणि तुम्ही तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही गंगाजलाने किंवा पंचामृताने त्या मूर्तीचा किंवा तस्वीरीचा अभिषेक करा. आणि दत्ताचा जो मंत्र मी तुम्हाला सांगितला आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र जप करा. 108 वेळा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. किंवा तुमची कुठली एखादी इच्छा असेल तर तुम्हाला ती पूर्ण करायची असेल तर तुम्हाला हा मंत्र जप चालूच ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची ही इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि या दिवशी आपल्याला मांसाहार वगैरे टाळायचा आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात पुन्हा आपण ह्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. भरपूर अशा गोष्टी असतात ज्या आपण दत्त जयंतीच्या दिवशी पाळायला हव्यात. सोबतच दत्ताला आपण चाफ्याची फुलं अर्पण करू शकता. चंपा, चमेली ही फुलं अर्पण करू शकता. पांढरी फुलं दत्तांना जास्त आवडतात. सोबतच आपल्याला फुलांची जी संख्या आहे ती 7 असायला हवी. 7च्या दुपटीने तिपटीने तुम्ही वाढवू शकता फुलं. पण जेव्हा आपण फुलं अर्पण करतो त्याचं देठ जे आहे ते महाराजांच्या तसबिरीकडे असावं.
अशा पद्धतीने आपल्याला फूल अर्पण करायचं आहे देवाला, दत्ताला. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे ज्या तुम्ही दत्ताच्या जयंतीच्या दिवशी करू शकता. दत्त म्हणजे साक्षात त्रिदेव, ब्रह्मदेव, आपले भगवान शिव आणि विष्णू यांचे अवतार असतात. त्यामुळे त्या तिन्ही देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. ह्या दिवशी आपल्याला कृष्णाची पूजा अवश्य करावी. माता पार्वती आणि भगवान शिवाची सुद्धा आपण ह्या दिवशी पूजा करू शकतो. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची सुद्धा आपण ह्या दिवशी पूजा करू शकतो. दत्त महाराजांना शक्यतो पिवळी किंवा पांढरी मिठाई अर्पण करायची. त्या मिठाईचा किंवा घरी कुठलाही प्रसाद जरी तुम्ही बनवला, पांढरा प्रसाद तरी चालेल. प्रसाद म्हणून तुम्ही शिरा दाखवू शकता किंवा अन्य कुठली पदार्थ जो आहे तो दाखवू शकता. आणि आपल्याला जर होत असेल या दिवशी शक्य तर गोशाळेमध्ये जाऊन किंवा तुमच्या घराजवळ कुठे गाई असतील तिथे त्यांची सेवा तुम्ही अवश्य करावी, जेणेकरून दत्ताची तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. आणि आपण जेव्हा सकाळी स्वयंपाक करतो तेव्हा आपली जी पहिली चपाती असते त्या चपातीवर जो तुम्ही ओम लिहिलं किंवा स्वस्तिक काढलं, हळदी आणि कुंकू मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि त्याच्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आपल्याला पहिल्या चपातीवर. आणि ती जी चपाती आहे तुमच्या घराच्या छतावर किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये ती ठेवायची आहे. त्यावर तुम्हाला एक बत्तासा आणि 5 लवंगा ठेवायच्या आहे. आणि हा प्रसाद तुम्हाला पक्ष्यांसाठी ठेवायचा आहे. ह्यामुळे तुमच्या घरामध्ये आपोआप पैसा येण्याची सुरुवात होऊन तुम्हाला दत्ताची कृपासुद्धा प्राप्त होईल. हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या दिवशी अवश्य करा. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा हा उपाय करू शकता. दत्त महाराजांची सेवा म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता. सोबतच तुम्हाला जाप जो आहे, मंत्रजाप, तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. अशा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला करायच्या आहे. आणि मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे. मार्गशीर्षामध्ये आपण सगळेच जे मराठी लोक आहोत ते सगळे महालक्ष्मीची उपासना करत असतो, महालक्ष्मी देवीचा. आणि श्रीकृष्णाचा महिना म्हणून मार्गशीर्ष महिना गणला जातो. म्हणून श्रीकृष्णाची, विष्णूची पूजा या महिन्यामध्ये फार करायची, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहील. मार्गशीर्षमध्ये आपण मार्गशीर्षामध्ये गुरुवारचं व्रत करत असतो, महालक्ष्मीचं व्रत करत असतो. ते व्रत जर आपण नियमाने व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाळून जर केलं, त्याबद्दलचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्हाला महालक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद जरूर देईल. सोबतच दत्ताच्या आपण जर सेवा जर आपल्याला करायची असेल तर आपण अजून एक सेवा करू शकतो की आपण मंदिरामध्ये, मठामध्ये जाऊन तिथे जाऊन सेवा करावी. सेवा कुठलीही चालेल, अगदी तिथली फरशी तुम्ही झाडू शकता, पुसू शकता. ह्यासुद्धा जरी सेवा केल्या तरी तुम्हाला त्याचं अमाप असं फळ प्राप्त होईल. कारण की कसं असतं ना, आपण सगळेजण पूजापाठ वगैरे करतो, मंत्रजापसुद्धा करतो, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, ह्या गोष्टी आपण करत नाही. पण जर तुम्ही ह्या गोष्टीसुद्धा केल्या तर तुम्हाला त्याचं जे फळ आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. कारण कसं असतं, दत्त महाराजांना किंवा कुठल्याही देवाला त्यांची अशा पद्धतीची जेव्हा आपण सेवा करतो ना, त्याचं जे फळ असतं किंवा त्याचं जे आपल्या बाबतचे जे आपण वाईट कर्म चुकून नकळतपणे आपल्या हातून जर काही झाले असेल किंवा पापं कुठले घडत असेल तर ते कमी होण्यास मदत मिळते. म्हणून अशा पद्धतीची सेवा अवश्य करावी. अंध व्यक्ती असतील, गरजू व्यक्ती असतील, त्यांना आपण जेवण देऊ शकतो. त्यांना जरी आपण जेवण दिलं, फळं दिली किंवा आता सध्या थंडी वाढते आहे, थंडीच्या निगडीत आपण त्यांना कपडे दिलेत, उबदार कपडे जरी दिलेत तरी ती खूप मोठी सेवा असते. निदान अंध व्यक्तींची सेवा करणे हे जगातले सर्वात पुण्य काम आहे. आणि आपल्या दारावर जर कधी कोणी पाणी मागायला येत असेल तर त्याला आपल्या हातातलं कुठलंही काम जर तुम्ही करत असाल तरी ते बाजूला ठेवून नक्की त्यांना मदत करा, त्यांना पाणी अवश्य द्या, जेणेकरून तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते आता कळणार नाही पण देव देत राहील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.